लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात असलेल्या वाघनाळवाडीमध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर या वाघनाळवाडी गावाचा जो शिवार आहे त्या शिवारातले जे 2-3 रस्ते या गावाला येऊन मिळतात ते पूर्णपणे त्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे या गावामध्ये कसली वाहनं जी आहेत ती यायला अडचण होते आहे। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर या गावांना अजून एसटी बस पाहिलेली नाही, गावामध्ये आरोग्य सेवा नाही, शाळा 1ली ते 4थी पर्यंत आहे आणि रस्ता नसल्यामुळे मुलांची शाळा बुडते, अशा प्रकारची अवस्था आहे। गावकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी काय अवस्था झालेली आहे। आजी मला सांगा, किती वर्षांपासून तुमच्या गावाला रस्ता व्यवस्थित नाही आहे आणि बस येते का? किती वर्षापासून आमच्यात रस्ता नाही। काल परिस्थिती तुम्हाला सांगते, आजार आला, झटका आला, कुठं फोन केलं तर खेड्यापाड्याचे कोणते येणार हे आटवाले, आणि तुमच्या गावाला रोड नाही, ये ना दादा, ये ना मावशी, आज मी फोन कर, आजी तुमच्या गावाला येणार रोड नाही, तुमच्या गावाला रोड नाही। जास्त तर झालं आमच्या गड्याला, बोलताही नाही गेलं, चलताही नाही गेलं। मग मुलीला फोन लावले, माझ्या मुलीनं फोन केली, मग पाहुणा एक होता इथला, पाहुण्याला फोन केली, पाहुण्यानं गाडी घेऊन देऊन आला, येऊन पुन्हा लगोलग अर्ध्या तासामध्ये लातूरला नेले। लातूरला नेल्यावर डॉक्टर म्हणजे इतकी वेळ कसं लावला, बाबा आमच्या गावाला वाहन नाही, काय नाही। आटवाल्याला बक्कळ फोन केलं, आटवाले कोणची ना तुमच्या गावाला रस्ता नाही। काय झालं होतं? उगं थर कापून उगं झटकावून मुक्कच होते, बोलताच येत नाही, चलता येत नाही, बोलता येत नाही, लुळ होते। काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत या वाघनाळवाडी गावातले, ज्यांना म्हणजे रस्ता नसल्यामुळे स्कूल बस बंद झालेली आहे। मला सांग, काय अवस्था झाली आहे? शाळेला जायला चलत जावं लागते, येता चलत यावं लागते, गाडी बी नाही, आम्ही कसं जावं चलत। अगोदर बस येत होती का? नाही, बस नाही, काय नाही आमच्या गावाला। हां, म्हातारे माणसं मरला तर अर्ध्या वाटतून आणाल्यात माघारी जीव गेल्यावर। हां, सरकारनं करावं काय एवढं? शाळेचं काय झालं बाळा? शाळा सुट्ट्या 3 राहिलेल्यात। बस येत होती का अगोदर शाळेची? मग नाही, आता कसं जाता? चलत। कोणत्या गावाला जावं लागतं वगैरे? कवटाळ। म्हणजे 7वी पर्यंत शाळा आहे गावामध्ये, 4थी पर्यंत, आणि मग 4थीच्या पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर इथून चालत पायवाटेनं दुसरं गाव गाठावं लागतं। काय अवस्था झाली आहे रस्त्यामुळे? काय मागणी आहे तुमची? विकासच नाही हो, काय मागणी, काय मागून आंध्र एक डोळा मागला तर अर्धा बिने आमचे डोळे काढून घेतले सगळ्यांनी। एक मतदान मागितलं की आम्ही 4 मतदान मारायचे, आमचा साहेब, आमचा फलाना, आमचा बिस्ताना, आमचा सोयरा। कशाच सोयरा आला? आमचे एक माझी ओमिनी आहे इथे, हे काही दाखवायकडे थोडं, आणि या ओमिनीत एका महिलेची तेव्हा रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाली, तेव्हापासून आपण चिडून असतो सगळ्या पुढाऱ्यावर, मंत्र्यावर, खासदार असेल कोणी असेल, मतदान मारा आम्ही सगळं तुमचे पुढे उचलायचं। आणि आमचं गाव रस्ता नाही, म्हातारी मोर लागली, करंट लागलं तर बाजूवर टाकून नेले चिखला तेवढ्या गुडघे इतक्या। मग किती वाऱ्या म्हणायचं जाऊन, तिथं बी गेलो आम्ही, असं मागलं नाही असं नाही। जिल्हा परिषद मेंबर इकडे तिरुके साहेबाकडे गेलं, गोविंदरावकडे गेलं, प्रशांत पाटलाकडे गेलं, संभाजी भैयाकडे गेलं। हो म्हणजे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि एवढंच नाही तर ग्रामपंचायतीकडे देखील पाठपुरावा केला, जवळगा ग्रामपंचायत या वाघनाळवाडीला। मला सांगा, काय मागणी करताय? आता आमच्या गावाला प्रमुख मागणी आहे गावची की प्रथम रस्ता पाहिजे गावाला। शाळेच्या विद्यार्थ्याची दुरावस्था पहिली, कारण विद्यार्थी वड्यानं नालीनं शाळेत जातात आणि शाळेत शिक्षक देखील यायला तयार नाहीत, कारण त्यांना देखील तकलीफ आहे, ते वेळेवर येत नाहीत रस्ता नसल्यामुळं। ते स्वतःहून बदली करून जायला तयार आहेत इथून, परंतु आम्ही काही रिक्वेस्ट करून त्याला थांबवून घेतले। प्रमुख मागणी हेच आहे, प्रथम रस्ता झाला पाहिजे, कारण संबंधित आमदाराने प्रत्येक वेळेस येऊन आश्वासन देऊन गेले। 2 टर्ममध्ये प्रत्येक वेळेस आले की ते आश्वासनं उद्घाटनच करत येतात। इथं किती दिवस हे सहन करायचं? म्हणून गावानं आता विचार केले की येणाऱ्या नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, 100% बहिष्कार आहे आता गावचा ह्याच्या पुढून। आपण जर लक्षात घेतलं तर हजारो कोटी रुपयांचा निधी जो आहे तो प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सरकारनं दिला। अशा प्रकारची गवगवा जो आहे तो प्रत्येक राष्ट्रीय पक्ष जे आहे ते करत असतात, आणि या वाघनाळवाडीमध्ये येऊन आपण जर पाहिलं तर हा निधी कुठं गेला असा प्रश्न साहजिक समोर येतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।